मित्रांनो, आज मी बनवणार आहे पास्ता मॅकरोनी। त्यासाठी घेतलेला आहे लसूण, आलं, ढोबळी मिरची, टोमॅटो, गाजर आणि कांदा। तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घेऊ शकता। टोमॅटो मोठा मोठाच कापून घ्यायचा आहे, कारण आपण याला मिक्सरमध्ये बारीक काढणार आहोत, प्युरी करायची आहे याची। तर बघा, मी टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक काढून घेतलेला आहे, प्युरी झालेली आहे। तर चला आपण आपला मॅकरोनी बॉईल करूयात। त्यासाठी गॅसवर एक कढई ठेवायची आणि ती गरम होऊ द्यायची। कढई तापलेली आहे, आता आपण याच्यामध्ये पाणी टाकूयात। पाण्याला एक छानशी उकळी आणून द्यायची आहे। हाय हीटवर पाण्यात थोडीशी उकळी आलेली आहे। आता आपण अजून थोडीशी याला उकळी आणून देऊया। बाहेर मस्त पाऊस पडत आहे आणि आत गरम गरम पास्ता खायला किती मजा येईल। तर बघा, पाणी उकळलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये टाकूया 1 चमचा मीठ, 1 चमचा किंवा अर्धा चमचा टाकायचा आहे। जास्त नाही टाकायचं, थोडंसंच टाकायचं आहे मीठ, कारण आपण नंतर सुद्धा फोडणीमध्ये मीठ टाकणार आहोत। आणि टाकायचं आहे तेल। बघा, पास्ता एकमेकांना मॅकरोनी आपले चिटकू नये म्हणून मी टाकत आहे 2 चमचे तेल, आणि तेल आणि मिठाला करायचं आहे मिक्स। आणि आता याच्यामध्ये आपली टाकायची आहे मॅकरोनी, करून घ्यायचं आहे जरासं मिक्स। फुल हीट करायची आहे आणि 7 ते 8 मिनिटं याला शिजवू द्यायचं आहे। जास्त पण कडक नाही ठेवायचं आणि जास्त पण मऊ नाही करायचं आहे। याला हलवत राहायचं आहे, कारण हे खाली चिटकू नये म्हणून। आता मॅकरोनी चिटकू शकते कढईला खाली, हलवत राहायचं आहे, लगातार हलवायचं आहे, सोडून नाही द्यायचं याला कुठं, असंच हलवत राहायचं। फुल हीट आहे ना, म्हणून मी या पास्ता बनवण्यासाठी घेतलेला आहे पास्ता मसाला आणि मॅगी मसाला मॅजिक। ह्या दोन्ही मसाल्यामुळे आपल्या पास्त्याला खूप मस्त टेस्ट येते। सगळ्यांना टाकायचं आहे, अर्धा टाकायचा आहे। हे झाल्यावर मी तुम्हाला नक्की सांगेल या फोडणी देताना। ज्ञानेश्वरी चॅनलवर रेसिपी, नवीन नवीन मोबाईल स्टोरीज, इन्फॉर्मेशन, भाषण, खूप सारं काही असतं, म्हणून तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। हे सगळ्यांचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करा। याला आपण जास्त मऊ होईपर्यंत शिजवायचं नाही आहे। आता हे बंद करूयात आणि यातला एक पास्ता काढून आपण बघूयात की हे शिजला आहे का नाही। मी हा पास्ता घेत आहे डिशमध्ये। मी आधी बघितलेला गरम आहे पास्ता, घालूपर्यंत आपण आपल्याला फोडणी द्यायची ना मॅकरोनीला, ती कढई गरम व्हायला ठेवूयात। ह्याचा गॅस मी बंद केला आहे आणि ह्याचा गॅस मी सुरू केला आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला फोडणी द्यायची। तुम्ही ह्याच कढईला धुवून सुद्धा घेऊ शकता ह्याच्यामध्ये फोडणी द्यायला। तर बघूया पास्ता कसा आहे। बघा, तुटत आहे पास्ता। शिजवायचा मऊ नाही आहे आणि जास्त कडक पण नाही आहे, बरोबर असाच पास्ता आपल्याला पाहिजे आहे। आपण पास्त्याला आता चालून घ्यायचं आहे, ह्यातलं सगळं पाणी काढायचं आहे। एका चाळणीमध्ये तुम्ही टाकू शकता, मी पुरणाच्या चाळणीमध्ये टाकत आहे आणि खाली कुकरचं भांडं ठेवलेलं आहे। सर्व टाकून घ्यायचं आहे। एकीकडे कढईमध्ये तेल गरम होत आहे। तेल गरम झाल्यावर आपण याच्यामध्ये टाकूयात जिरे मोहरी, तुमच्या आवडीने तुम्ही टाकू शकता। असं तडतडू देऊयात त्यांना। गॅस कमी करायचा आहे। आता याच्यामध्ये टाकायचं आहे आपण आलं लसूण, जे आपण खिसून ठेवलं होतं।
बघा याच्यामध्ये मी आलं लसूण खिसून टाकलेलं आहे. तुम्ही पेस्ट पण टाकू शकता, नाहीतर बारीक कापून पण टाकू शकता, पण मी खिसून टाकते. तेल थोडंसं जास्तच घ्यायचं, कारण भाज्या पण आपल्याला त्याच्यामध्ये भाजायच्या आहेत ना, म्हणून. याला पण जरासं गोल्डन ब्राऊन होऊन द्यायचं. झालेलं आहे बघा लसूण आलं. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत टमॅटोची पेस्ट. टमॅटोची पेस्ट टाकून मिक्स करून घेऊयात. तेलामध्ये भाजायचं याला. काही काही टमाटे लावलेले आहेत. थोडा वेळ ह्याला आता आपण भाजून घेऊया तेलामध्ये. हे मस्त भाजलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये कांदा टाकूयात. कांदा टाकल्यानंतर पण आपण ह्या मिक्स करून भाजून घेऊया थोडं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. कांदा लवकर शिजावा म्हणून आपण ह्याच्यामध्ये थोडंसं टाकणार आहोत मीठ. जास्त नाही टाकायचं आहे, थोडंसंच टाकायचं आहे. मीठ टाकायचं थोडं. भाजूया कांद्याला आपण. तर आपण आपल्या मॅक्रोनीकडे जाऊया. मॅक्रोनीवर मी 2 ग्लास गार पाणी टाकलं होतं. धुवून घ्यायचं ते गार पाण्याने. हे बघा पाणी झालेलं आहे एवढं. भाज्या आपल्या क्रंचीच ठेवायच्या आहेत. तर आता आपण याच्यामध्ये गाजर आणि कॅप्सिकम टाकून भाजूया. पण कांदा थोडासा भाजू द्यायचा आपण, जास्त पण कच्चा नाही ठेवायचा, क्रंची होऊ द्यायचा आहे. कांदा जास्त क्रंची नाही ठेवायचा, कारण या भाज्यांसोबत पण नंतर तो क्रंची होतो. तर मी गाजर आणि कॅप्सिकम टाकलेला आहे. मिक्स करून घेऊयात. थोडंसं भाजल्यावर आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकूया. मसाल्यामुळे त्याला खूप मस्त असा टेस्ट येतो. मी टाकत आहे हळदी पावडर, थोडंसं लाल तिखट. सगळे मसाले टाकल्यावर मिक्स करायचे, पण मी लाल तिखट आणि हळद मिक्स करून घेते. आता टाकूया त्याच्यामध्ये मॅगी मसाला आणि पास्ता मसाला. तर बघा मी हा मॅगी मसाला टाकणार आहे. तुम्ही तुमच्या टेस्टप्रमाणे टाकू शकता याच्यामध्ये. मॅगी मसाला टाकल्यावर टाकूया पास्ता मसाला. दोन्ही मसाले टाकून मिक्स करून घेऊया. हा इंडियन स्टाईल पास्ता आहे. मी याच्यामध्ये पास्ता सॉस पण टाकू शकता, पण मी टमॅटो केचपच टाकणार आहे. फ्लेम फुल करूयात आणि थोडा वेळ भाजून घेऊयात. फुल फ्लेमच. भाज्या मस्तपैकी शिजल्या आहेत वाटतं मला. पाणी पण सुटतंय भाज्यांना. आता आपण ह्याच्यामध्ये टाकूयात ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स. मी थोडंसं चिली फ्लेक्स टाकलेलं आहे. जे असे ससेपरी येतं ना मार्केटमध्ये ते टाकायचं. तुम्हाला कसं तिखट आवडतं त्याच्यानुसार टाकू शकता. आणि थोडंसं ऑरिगॅनो टाकल्यामुळे ह्याला खूप मस्त चव येते. आणि टाकायचं आहे, हलवायचं. गॅस कमीच आहे या टायमाला, खाली शिटकतं. ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स आपण मिक्स करून घेऊया. ऑप्शनल आहे, असेल तर नक्की टाका. रिझल्ट खूप
छान मिळेल तुम्हाला. चाट मसाला टाकूयात थोडासा, ह्याने खूप चटपटा फ्लेवर येतो आपल्या पास्त्याला. टाकून मस्तपैकी मिक्स करायचं आहे. आज आपण स्पेशल पास्ता बनवणार आहोत म्हणून थोडीशी साखर टाकूयात. टेस्ट नाही यायला पाहिजे, फक्त थोडंसं फ्लेवर येण्यासाठी साखर टाकूयात. थोडीशी मिक्स करून घेऊयात. पिठी साखर पण टाकू शकता, पण काही गरज नाही, साधी टाकली तरी चालेल. मिक्स करून घेऊयात मस्तपैकी. त्याच्यामध्ये टाकूयात आपण आता टमॅटो केचप. तुम्ही पास्ता सॉस पण टाकू शकता. पास्ता सॉस टाकून मिक्स करूया. आता आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून झाल्यावर मॅकरोनी टाकूयात. बॉईल केली ना पण ती टाकूयात. बघा टाकायचं आहे सर्व मॅकरोनी आणि मिक्स करून घेऊयात. तुम्ही ह्याच्यामध्ये हवं तर कोथिंबीर सुद्धा टाकू शकता. सर्विंग करताना खूप स्पेशल, खूप मस्त बनतो हा पास्ता. ओ सो टेस्टी, मुंह में खूप मस्त तोंडाला पाणी सुटेल असा पास्ता. त्याच्यामध्ये धनिया, तुम्ही कोथिंबीर पण टाकू शकता. धनिया वा. आता ह्याला थोड्या वेळ आपण असंच शिजू द्यायचं आहे मसाल्यांसोबत. ह्यांना मसाले से बहुत अच्छा टेस्ट आता है इसका. तो खूप मस्त टेस्ट मसाल्यांनी. जास्त नाही, थोडंसं फक्त. बंद करून ठेव. आता मी गॅसची फ्लेम केलेली आहे बंद आणि ह्याला थोडा वेळ गार होईपर्यंत ठेवायचं. गार नाही, गरम गरम मस्त पावसात खूप मजा येऊन जाईल. टमॅटो केचपने ह्या खूप मस्त एक्स्ट्रा टेस्ट वाढते. तर चला आपण हे सर्व करूया. तर बघा सर्व करूया. सो डिलीशियस, क्या बात है ना. बिल्कुल मार्केट जैसा बनता है गाइस. एक बार ये पास्ता ट्राई करके ही दे रही है. इतना स्वादिष्ट तो ये होता है, उससे बिल्कुल मार्केट स्टाइल बनता है. तो गाइस रेसिपी अच्छी लग रही हो तो नक्की शेअर करा, सबस्क्राईब सुद्धा करा. बाय बाय.